ओके, मी रचना प्रतीक जगताप. मी JK वुमेन हॉस्पिटल जे आम्हाला रेकमेंड केलं होतं आमच्याच एका रिलेटिव्हने, तर त्यांच्या थ्रू इथे आलो होतो. आणि आम्ही ॲक्च्युली प्लॅन करायला आलेलो, बेबी फॅमिली प्लॅनिंग स्टार्ट करायची होती. तर तेव्हा आम्हाला काही सोनोग्राफीज सांगितल्या होत्या. तर त्या सोनोग्राफीजमध्ये मला खूप मल्टिपल फायब्रॉइड्स सांगितले होते. तर त्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला रेकमेंड केलं. आम्ही 2022 पहिले आलेलो आणि त्यांनी जुलै ऑगस्टमध्ये आम्हाला सजेस्ट केलं की म्हणजे बेबीची ग्रोथ वगैरे व्यवस्थित व्हायला हवी. तर त्यांनी सांगितलं की आपल्याला फायब्रॉइड्स रिमूव्ह करावे लागतील. तर 2-3 सोनोग्राफीज नंतर फायनल डिस्कशन झालं आणि त्यांनी 29 डिसेंबर 2022ला सर्जरी प्लॅन केली आणि त्याच्यानंतर ती सक्सेसफुल झाली. कुठे आमचे 10-11 फायब्रॉइड्सवरून ती थोडी जास्त झाली आणि जेवढे म्हणजे डॉक्टरांना फायब्रॉइड्स जास्त मिळाले त्यांनी ते सगळे रिमूव्ह केले, म्हणजे फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून. तर आम्ही जॅनमध्ये आलो. डॉक्टरांनी आम्हाला 3 मंथ्सचा टाइम दिला आणि सांगितलं की पुढच्या 3 महिन्यांमध्ये तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता. आणि बाय द गॉड ग्रेस आणि डॉक्टरांमुळे पण जूनमध्ये आम्हाला कन्सीव्ह झालं, जून 2023मध्ये. म्हणजे सर्जरीच्या अवघ्या 6 महिन्यातच जसं त्यांनी सांगितलं होतं तसं कन्सीव्ह झालं. आणि आता फेब्रुवारी 2024मध्ये आम्हाला बेबी बॉय झालेला आहे आणि तो हेल्दी आहे. थ्रूआउट द जर्नी सगळ्याच डॉक्टरांनी खूप हेल्प केली. डॉक्टर रोहन, स्टार्टिंगला डॉक्टर कृष्णकुमार होते, मग डॉक्टर रोहन, डॉक्टर निवेदिता यांनी खूप हेल्प केली आहे आणि त्यामुळे आमच्या हातात आमचा हेल्दी बेबी बॉय आलेला आहे. थँक्यू.